नमस्कार भावांनो, आपण आलोय आज सनसेट मध्ये. पाऊस भरपूर पडलाय पण आपल्याकडे एक कांडी फक्त गॅस आहे, एक कांडी. आणि भाडे वाजतात आहेत, भाडे वाजत नाही तसं नाही, भाडे वाजतात आहेत. पण आपल्याला गॅस टाकायचा आहे, त्याच्या प्रकारे आपल्याला एक भाडं बघायला लागणार आहे. त्याच्याप्रमाणे बघू आता पहिली ओपनिंग आजची कशी होती. पाऊस पडल्याच्या नंतर उभ्या थोडा जास्त पैसे देतो. तर कुठली ओपनिंग होती का आपली हे बघू आपण. पाऊस पण थांबू 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 यायला लागलेला आहे. थांबलं म्हणलं की परत म्हणून मी निघालो. 218 स्कॅनर असेल तर पाठीमागच. अशा प्रकारे आपली पहिली बुकिंग ड्रॉप झाली. आपल्याला भेटले, खरे अमाऊंट भेटली आपल्याला 248 रुपये उबेरने दिली. आणि कॅश कलेक्टरसाठी 218 रुपये दाखवत होता. आणि कस्टमर मला काय म्हणलं की मला दादा तिथनं पुढं जायचं, तुम्ही कंटिन्यू पुढे येणार का. मग मी मीटरचं नावच नाही काढलं आणि मीटर OTP टाकला आणि डायरेक्टली पुढं आलो. आणि इथं आल्याच्या नंतर त्या माणसाने पुढं जायचं नाव पण नाही घेतलं. म्हणजे जे इथं 218 रुपये दाखवत होतं ते वाचवण्यासाठी 7 किलोमीटरला 218 रुपये पण होत नाहीत. तरी आपल्याला 7.5 किलोमीटरला 250 रुपये भेटलेले आहेत. चला बघू आता नेक्स्ट राईड भुसारी कॉलनीतनं कुठली असेल आणि कुठं जाईल हे बघू. कारण की आपल्याकडे गॅस नाही, गॅस एक कांडी आहे, एक कांडीवरच धंदा चालू केला आपण. चला बघू आता दुसरं भाडं आपल्यासाठी कुठलं लागेल आणि किती रुपयाचं लागेल हे पण मेन महत्त्वाची गोष्ट. आत्ता आपल्याला भेटली दुसरी बुकिंग होती 9 किलोमीटरला 190 रुपये भेटणार आहेत आपल्याला. चला बघू आता दुसरी बुकिंग किती वेळ लागतो. शिवने बसलेली आपल्याला, शिवने ड्रॉप करण्यासाठी किती वेळ लागतो, काही कोण आपलं अंग वल्ल करू शकतं का. कारण की हायवेने जायचं म्हटलं की पाणी उडवायची लय शक्यता वाटायला लागली. खास म्हणजे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर हे दोघंही अंगावर पाणी उडवतात का. इकडनंही मोकळे इकडनंही मोकळे, त्याचं पाणी भरपूर उडवायची शक्यता आहे. तर आज आपल्याला थंडीमध्ये कोण वल्ल करू शकतंय का हे पण बघू. आणि दुसरी गोष्ट किती वेळ लागणार हे मेन महत्त्वाचं आहे आपल्याला शिवनेला जाण्यासाठी. सरळ ट्रॅफिक दाखवायला लागले सिग्नल पर्यंत. आत्ता आपण भुसारी कॉलनीत आलो होतो शिवणे रोडला कस्टमरने पेमेंट जास्त दाखवलं म्हणून कस्टमरला मीटरने घेणार का म्हणलं जाऊ दे, म्हणलं एवढं तेवढं काय बघत बसायचं, जाऊ दे म्हणलं मीटरने. तर मीटरने म्हणलं तर मीटरने घेतलं. 24 किलोमीटरची वास्ती आहे, 460 रुपये. चला बघू आता करू पिकअप. कारण की आपल्याला गॅस नाही आपल्या गाडीमध्ये, आता लपड व्हायची शक्यता वाटते मला. बघू आपण काय होतं आता. गॅस बघू आपल्या गाडीमध्ये किती आहे. कारण की 24 किलोमीटर जायचे, 24 काटोकाट जाईल वाटतंय मला, काटोकाट 24 जाईल. पण रिक्स आहे, चला घेऊ रिक्स. आता काय ऑप्शन नाही कारण की गाडीमध्ये पेट्रोल पण आहे आपल्या तिथे. पण काय नक्की ऑर्डर कसली आहे मलाच कळलं ना. त्यात मटेरियलचे ऑर्डर वाटायला लागले. फोन लावून बघू पहिला. एकदाच हायवेला लागलो म्हणजे वारजेच्या इथं पकडापकडी असती सहजासहज. आता मटेरियल आपल्या गाडीमध्ये, मटेरियल गाडीचा बाहेर नाही आपल्या, तरी नको रिक्स म्हणून आपण लागलो हायवेला. गाडीचं मटेरियल बघूनच मी घाबरणं व्हायला लागले. चला बघू आपण कुठं गॅस टाकायला मिळतोय का आपल्याला हे पण बघू आपण. काही लोक म्हणतात ना पावसाची भीती वाटायला पाहिजे, पाण्याची भीती. मी इथं बघू शकता पाण्याची भीती कशी वाटते, कसं दिसतंय बघा. हे फक्त आता कसं दिसतंय. सिक्सचा एक गोष्ट फायदा आहे फक्त की कंपल्सरी पेट्रोल जे दिलेलं आहे ते परवडतं. आता माझ्या गाडीतला पूर्ण गॅस संपला होता. 3-3.5 किलोमीटर मला पुढं कस्टमरला ड्रॉप करायचं आहे. तर मी डायरेक्टली पेट्रोलवर कनेक्टेड केली आणि आता ड्रॉप लोकेशनच्या जवळ आलो आहे. 500 मीटरच राहिलेलं आहे.
तर बघू यांचा ड्रॉप करून आपल्याला इथनं परत CNG पंपापर्यंत जायचं आहे वाकडच्या. तर जाणं होईल का नाही हे नाही माहिती आपल्याला अजून. मध्ये कुठं पेट्रोल पंप भेटलं तर पेट्रोल टाकून घेऊ, रिक्स नाही घ्यायची. तर पहिला हा ड्रॉप करू, मेन महत्त्वाचा हा ड्रॉप आहे आपल्यासाठी. नंतर कसं आपण आपलं फ्री राहतो. ₹480 मटेरियल राईड संपली. मटेरियल राईडला काय OTP BTP काहीच नाही आहे. तर अशाच प्रकारे आपला हा पण ड्रॉप झाला आणि ह्या ड्रॉपचे आपल्याला भेटले ₹480. 24 किलोमीटरला मटेरियल राईड होती म्हणून वरच्या ₹80 वाढले, या पाऊस होता म्हणून वाढले ह्याची काय माहिती नाही आपल्याला. चला बघू आता गॅस पंपाकडे चाललो आहे वाकडचा. आता वाकडच्या गॅस पंपावर किती गर्दी लागणार आहे हे आपल्याला अजून तर काय माहिती नाही. चला बघू आता किती वेळ लागेल आपल्याला गॅस पंपामध्ये. गेलं गेलं तर पेट्रोलवर आहे मी. पेट्रोलवर ते पण झटके मारणं चालू आहे. आता पेट्रोल मी कधी टाकलेलं मलाच आठवत नाही आहे आणि कुठं पेट्रोल पंप पण दिसत नाही आहे की पेट्रोल टाकून घ्यावं म्हणून. पण आता आपल्यासोबत नक्की काय होईल, पेट्रोलवर गाडी CNG पंपापर्यंत जाईल का? CNG पंप इथनं काही नाही म्हटलं तरी एक 4 ते 5 3-4 किलोमीटर तर अंदाज आहे. तर चला बघू आता आपल्यासोबत काय होईल. या पावसाळ्यामध्ये फर्स्ट टाईम आपल्याला गाडी ढकलायची वेळ येईल का, आपली गाडी तिथपर्यंत पोचल हे बघू आपण आता. वाकडच्या पंपात काहीच गर्दी नाही. हो का, बघू शकता तुम्ही. वाकडचा दत्त मंदिर रोडला जाणार रोड आहे. काहीच गर्दी नाही. लईत लई सांगतो, लईत लई एक 10 ते 12-15 गाड्या असतील. म्हणजे एक आता वाजल्यात बघा 12:59 झालेत. म्हणजे 12:59 12:56 झालेले. आता गॅस टाकून बाहेर आल्याच्यानंतर तुम्हाला टायमिंग सांगतो किती वेळ झाला आणि गॅस पंपाला किती वेळ लागला. हा पंप सगळ्यात बेस्ट आहे असं मला वाटतंय. म्हणजे गर्दी आहे पण 4 व्हीलरला एवढी गर्दी आहे ना, त्याचं नादच ना करू. 4 व्हीलर काही नाही म्हटलं तरी एक 30-40 4 व्हीलर असतील लाईनीमध्ये असा अंदाज आहे माझा. 30-40च्या वर असतील एवढी गॅरंटी. रिक्षाला गर्दी नाही. मेन महत्त्वाचं आपण आपला गॅस टाकून मोकळा होऊ. आणि पाऊस तर बघा तुम्ही, पाऊस कसला पडतोय. ₹24 प्रकारे आपला गॅस टाकून झाला. आपल्या गाडीमध्ये पूर्ण टाकी मोठी असताना आपल्या गाडीमध्ये बसला कम्प्लिटली ₹420 गॅस ह्या पंपामध्ये. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली मिळते. आता एवढा गॅस झाला, सगळं झालं, आता बुकिंग कुठली मिळते हे बघू. त्या प्रकारे आपल्याला अजून एक राईड भेटली बालेवाडी. आता बालेवाडीच्या पिकअपला चाललो आहे. 4 किलोमीटरला ₹96 दाखवलेले आहेत. तर चला बघू आता कॅन्सल होती कारण की हीच राईड कॅन्सल झालेली आणि नंतर परत मलाच आली. कॅन्सल होऊन डबल मलाच आली म्हटल्याच्या नंतर आता बघू कॅन्सल करतोय का येतोय ह्या गोष्टीवर बघू आता काय होतंय. $96 दाखवते. चला बघू आपण आता मिसळ पाववाला आहे का नाही. आहे असं वाटतंय. नाही, मिसळ पाववाला आज पण बंद आहे. भाऊ का बंद ठेवतोय काय माहिती. एक लोकल पडली रामनगर, श्रीरामनगर बावधन. चला बघू आता किती किलोमीटरची आणि किती मिळणार आहेत बावधनमधनं, आपलं बानेरमधनं बावधनला जाण्यासाठी. $133 दिघत आहे. किलोमीटरला आपल्याला भेटले ₹150. चला बघू आता काही खायला काय भेटतंय का नाही. 3 वाजून 12 मिनटं झालेत, अजून तर काही दिसेना काय खाण्यासारखं. बघू आता काय मिळतंय खायला जेवण आपल्याला. कारण की आत्ता आपण आहे बावधनच्या ICICI बँकच्या बरोबर समोर आहेत. तर बघू आता काय होतं आहे काय नाही, कुठली राईड मिळते आहे. या इथं काही खायला काही दिसत नाही आहे. 83
हा पाठीमागचं आहे. पण हे 88 होते का 88 कसलं कट झालं हा ते चालतं तेच आहे माझं स्कॅनर 5 मिनिटात 88 रुपये दाखवते किती 88चा ड्रॉप झाला आत्ताच्या आपल्याला भेटले 88 रुपये आणि त्यांना सोडल्याच्या नंतर लगेच बावधन बसले आता बावधन किती रुपयाची रिटर्न चला बघू आपण 1455 कारण की हा घ्या मागच्या केलं होतं तुला भावांना आपल्याला भेटली आता हिंचं म्हणजे वारजेवरून आलो होतो आपण बावधनचे आपल्याला 105 रुपये भेटले आणि 115 भेटले तसे आपल्याला त्याच्यात ते 105 भेटले आणि तिथनं ड्रॉप झाला आणि थोडा वेळ बसलो होतो 5 मिनटं एक मित्राचा फोन आलेला सबस्क्रायबरचाच फोन आलेला एका की ते म्हणले की अशी मदत म्हणून काही बोलत बसलो होतो आम्ही थोडा वेळ तर बोलता आत्ता बसली आपल्याला वाकड चला तर बघू आता वाकड किती रुपयाची रॅपिडोला घ्या आली आणि गेली निघायला गेलं की असं होतं बाबा आहे का नाही भावांनो भेटली परत बावधनमधनं शिवणे दांगड पाटील नगर शिवणे भेटलेले तर चला बघू आता किती पेमेंट मिळणार आहे आपल्याला किती वेळ लागेल ड्रॉप करण्यासाठी पाठीमागायचे हो हो एवढं फरक पडतो 5-6 रुपये नमस्कार भावना आपला बावधनवरून आपण आलो होतो शिवणे साईडला तर मीटरने झाले 171 रुपये आणि ऑनलाईन दिलेले आपल्याला 166 रुपये म्हणजे 6 रुपये 5 रुपयाचा फरक पडला तो झाला ड्रॉप आपला अशाच प्रकारे आता बघू शिवण्यात आहे शिवण्यातनं नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्यासाठी लवकरात लवकर 165 3 144च दाखवतोय स्कॅनर खालीच आपल्या अशा प्रकारे ड्रॉप झाला त्यांनी लोकेशन टाकलेलं मेन नांदेड सिटी म्हणजे आनंदनगरच्या इथे एक मॅकडॉनल्ड्स आहे तिथलं टाकलं होतं आणि उतरले कस्टमर नांदेड सिटीच्या डॉमिनोजला तर फेअरमध्ये काही चेंजेस नाही झाले 144 रुपये फेअर दाखवलं 144 रुपये त्यांनी पे केले आणि झाले आता बघू नांदेड सिटी म्हटल्यावर राजयोगच्या जवळपास आहे मी आत्ता तर पुढची राईड कुठली मिळते आणि किती वेळ लागली इथं बसायला आणि कुठली राईड उचललं हे पण बघू आपण की ताथवडे 24 किलोमीटरचे काहीतरी 16 रुपयाने दिलेलं पण कस्टमरला मीटरने कन्व्हेस्ट केलं कस्टमर झालं आहे कनेक्ट आता कस्टमर म्हणले की येतो म्हणले 5 मिनटं लागतील लोकेशनला गेटवर येण्यासाठी चला तोपर्यंत जाऊन आपण पिकअप करायचं पिकअपच्या लोकेशनला जाऊन थांबू आपण त्यांच्या चला तर आत्ता कस्टमरने अप्रुव्हल दिलं आपल्यासाठी की तुम्ही येऊ शकता म्हणून मीटरने आता मीटरने होणार किती आहेत नक्की कारण की रेट ओलाने कमी दाखवलेला आहे पावसाळा असो अथवा नसो ओला मधनंच कमी करते मधनंच वाढवतं आहे ओला त्याच्यामुळे ओलाच्या ह्याच्यावर भरोसा नाही आपल्याला आता एक तळेगाव पण आपण कॅन्सल केली कारण 16 किलोमीटरला 650 म्हणजे 42 किलोमीटरला 650 रुपये दाखवले म्हणून आता बघू ताथवडीचे किती होतात ते बी हायवेचीच राईड आहे जास्त फरक तर पडायला नाही पाहिजे पण 1 रुपयानी पर किलोमीटरमध्ये म्हटलं तर 24 रुपये हे होतात प्लस हायवेचं वेटिंग काही ना काय तर वाढलं चला बघू आता किती फरक पडेल मीटरनी आणि ओलानी चालू आहेत ना 6 8 9 8 रस्ते तर चालू तर आता वरनं खाली पडली म्हणजे अर्धा रोड बनवायचा आणि अर्धा नेटवर्क प्रॉब्लेम नाही वाटायला लागले 450 दाखवतो मॅम 450 झालं स्कॅनर पाठीमागायचं हो 468 दाखवतं 450 चला आपण आलेलो धायरी पाट्यावरनं पुनावळ्याला आलो पुनावळ्याला बघत असेल तर माझा पाऊस पडतो आहे अजून पण तर चला पेमेंट किती झालं बघू इथं ॲपने दाखवले होते 428 रुपये आणि मीटरने झाले 468 रुपये मी घेतलं त्यांच्याकडनं फक्त 450 सुट्टे नव्हते म्हणून
चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्याला पुनवड्यातनं म्हटलं एवढा काय वाटला म्हणलेले 27 60ला बऱ्यापैकी तर आता गाडी गेल्यावर कळलंच. नाही काहीच नाही 60ला, काहीच नाही. ह्याच्यातनं आरामात, ह्याच्यातला अर्धा जरी भरलं तरी आरामात गाड्या निघतात. पाईपच्या साईडनं जायचं. हां, या पाईपच्या साईडनं यायचं. सगळं मग इकडनं हायवेचंच येतं आहे सगळं उतारानी. गटरी दूध काढल्यात नाही आता. तर सगळंच बंद होतं. आदित्यवीरला बी बंद होतं. चिंचवडमध्ये पण सांगवी साईडला बी भरपूर बंद होते. 101 रुपये दाखवते, स्कॅनर मागच आहे. स्पेशल थाळी हॉटेल जिजाऊ. भावांनो, आपण आलो आता प्रॉब्लेममध्ये. आपल्याला बसली ऑटो क्लिकरने रॅपिडोला प्रायव्हेट ऑर्डर, ती ऑर्डर कॅन्सल करता येत नाही. ती ऑर्डर आता आपल्याला बसलेली आहे. चला बघू आता कुठली आहे, काय आहे, काहीच माहिती नाही. मॉलवरूनच पिकअप आहे. त्यांचं सांगण्याचं म्हणणं काय होतं की ही प्रति 19 घ्या. प्रायव्हेट ऑर्डर पडली आणि 5 रुपये कॅन्सलेशनचे भेटले. लोकेशनला आलं होतं मॉलच्या तिथे आहे बरोबर. पण कॅन्सल कस्टमर करू शकतो, पण आपण नाही करू शकत. आता आपण पिकअपला, चला बघू पिकअप करू. खाली फारसे स्लिप मारतात आहेत. 150 to 56 दाखवत आहे पाठीमागचं. आत्ता आपण आलो होतो वाकडच्या मॉलपासनं सुस रोडचं झाले आपल्याला 150-160 रुपयाच्या घरात काय दिले वाटते. मी पण एवढं नाही लक्ष दिला. चला नेक्स्ट राईड कुठली बघू. पाषाण रोडला आलेलो आहे आत्ता. भावनो भेटली आपल्याला रात्रीचे 12:30 वाजले. 12:30 वाजता आपल्याला पडलेली एक कोथरूड, हे हायवेला हॉटेल्स आहेत ना इथले. आणि इथं बघायला गेलं तर धबधबा. पुढं लेफ्टला साठते त्याच पॉईंटला. बॅकग्राऊंडला बघतोय ना पाऊस किती. तेच म्हणते ना, बोलायला तर एवढे शब्द भारी येतात ना आपल्याला. 1 वाजायला 12 मिनटं बाकी आहेत. आणि जसा ड्रॉप केला मी तसं मला लेफ्ट हँडला पिकअप पडला वारजे. म्हणजे जसं घराकडे चालले तशीच बुकिंग भेटली. हे बरं वाटलं थोडंसं. चला करू पहिलं पिकअप हँडला. आणि आत्ताचे भेटले 155 रुपये. मीटरने झाले होते 165 रुपये. म्हणजे 10 रुपयाचा फरक फक्त, जास्त नाही फरक. आता इथं समोर कस्टमर हाय उभा दिसतोय बघा. समोर कुठं दिसतोय कोण? ओ वाम हिंदू इथंच दिसतोय कोणतरी. इथं कोणच दिसतं. अमाली म्हणून एक हॉटेल आहे. हॉटेलच्या मधनं बाहेर निघलं तर रात्रीच्या 1 वाजता. काय करतो ते काय माहिती. चला झालं आहे आपला पिकअप. बघू आपण पिकअपचा विचार. तेवढंच आपल्याला जाण्यासाठी 81 रुपये भेटले. 6849 ओके. स्कैनर पीछे ही है. 81 दिखा रहा है. 82 करतो. आत्ता आहे आपण वारजेच्या ब्रिजच्या खाली. आत्ता आलो आहे वारजेला. तर चला बघू आता वारजेला येण्याचे 81 रुपये भेटले आपल्याला. रात्रीचे 1 वाजलेला आहे. तर आता घरी जातो आहे. 5-10 मिनटं बघू. 5-10 मिनटात भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर 5 मिनटांनी जाऊ घरी आता. आणि किती टोटल झालं हे बघू. रात्रीचा 1 वाजलेला आहे. अहो किती पाऊस पडतोय बघा. रात्रीचे 1 वाजलेला आहे. एवढा भयंकर पाऊस चालू आहे ना, एवढा भयंकर.
तिची गिनतीच नाही बघ. लय लय आत्ती पाऊस चालू आहे, आत्ती. तर आजचं टोटल झालं आहे 1500 रुपये उबरला. 1512 1512 ओलाने दिले 150 रुपये एक ट्रिप ही आत्ताची आहे. आणि कालचे किती दिलेत? कालचे दिलेत 816 प्लस 150 प्लस 2400 आणि झालं आजचं 2400. 2500च्या घरात दाखवते आत्ता तरी. 2500 जरी धरलं तर त्याच्यातले 400-500 रुपये धरा तुम्ही ह्याचं गॅसचेच धरा, कारण गॅस डबल टाकला. राहिले 2000 रुपये. 2000मध्ये 200-250 रुपयाचं जेवण झालं दिवसभर, बाहेरचा खर्च. राहिले 1750 रुपये. त्याच्यातले 50 रुपये असे धरले तर 1700 रुपये धंदा झाला आजचा टोटल. टोटल कसं वाटलं हे मला कमेंट्स करून सगळ्यांनी नक्की सांगा, की एवढ्या वेळ गाडी चालून 2500 रुपये म्हणजे पण कमी झाला आहे का लेवल बरोबर आहे हे मला कमेंट्स करून सांगा सगळ्यांनी. तुम्ही बघू शकता किती पाऊस पडतो आहे. रात्रीचे 1 वाजलेलं आहे 1 आणि मी आत्ता घरी चाललो आहे.